हे मतदान बी मला पहिल्यांदाच आले, त्याच्यानं मी अर्चनाताईलाच करणार. लग्न करायची मिळून युती करायची आणि पुन्हा निघून जायचं. कुठे शरद पवार गट, कुठला गट, बेल्टच गायब झाला. आता बेल्टच नाही, एकदम ठकठीक येत. 2020 चा विमा तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हाच मग हिने जाऊन आणायला पाहिजे होता, भांडायला पाहिजे होती, आम्हाला विमा मिळाला नाही. सरकार गेलं, सत्ता गेली, सगळं गेलं की बेल्ट निघाला. महाराष्ट्राच्या इतिहासात लिहावं लागेल निष्क्रिय मुख्यमंत्री. राहुल गांधीला उन्हाळा सुटलं की ते परदेशात राहायला 3 महिने, आणि तीन पुन्हा आपल्याकडे थंडी सुटली की इकडे येतात राहायला. आणि कसा आपल्या देशाचा विकास होणार आहे? महिलांच्या मध्ये एवढी क्रेज आहे, कसं असतं ते सांगून दाखवत नाहीत, करून दाखवतात. मतदानाच्या रूपात तुम्हाला दिसत. भारतात पहिला माणूस असेल बाबा मी टिप्पणी दिली आणि टायर दिले. ही काय राजकारण किंवा ही काय विकास नाही. 2 लाखाच्या पुढून ताई निवडून येणार. 2 लाखाला 1% कमी नाही. 3600-3800 मतदान आहे मंगरूळ सारख्या गावी. अहो तुम्ही साधं 10-20 लाख रुपयाचा निधी टाकू शकला नाही. अहो गावाला वर्ष 2 वर्षात एकदा भेटी द्यायला पाहिजे. कुठल्या भेटी नाही, नुसतं हॅलो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा झालं. शुभेच्छा देऊ नका हो तुम्ही. जिल्ह्याचा विकास आणि देशाचा विकास या दृष्टिकोनातून बघतो. आणि गेले सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी निवडून आलेली आहेत. तसं आतापर्यंत मागील खासदारांनी निवडून दिलं लोकांनी मोदीच्या विश्वासावर, तसं आजपर्यंत तोंड दाखवलं नाही आमचे. मी आता माझा स्वतः शेतकरी आहे. मला आतापर्यंत कधी सबसिडी भेटत नव्हती. ऑनलाईन सबसिडी 14व्या दिवशी मला अकाउंटवर पडली माझी. आम्ही अर्चनाताईला मत दिलं की ते जाणारा नरेंद्रभाईच्या पार्ट्यात, आणि आम्हाला नरेंद्रभाईला सक्षम करायचं. मोदी निवडून यावा, तिथं जेव्हा घड्याळाला मत टाकत तेव्हा तिकडे मोदी. आपल्यापाशी ₹1 कोटी असल्यानं आपल्या घरातून बंदूक लावल्यावर काय तुम्ही ₹1 कोटी घेऊन चाटायचे का? ते मोदीच पाहिजे देशाला सुरक्षित, आणि आपण सुरक्षित राहण्यासाठी वरी केंद्रात मोदीच पाहिजे, आणि त्यासाठी आपल्याला अर्चनाताईला मतदान करायचं. अर्चनाताईची एक अशी ख्याती आहे की आम्ही जर कुठलं काम घेऊन गेलो तर आम्ही रिकामी हाताने आज तागायत कधी चालू नाही. गव्हापासून जे तांदळापासून फुकट्यात चालेल, त्याला काय करायचं झाले. शेतकरी अडचणीत आला नाही. आता काय थोड्याफार वस्तूला भाव कमी असेल तर काय काँग्रेस आल्यावर काय झालं की सोयाबीनचा भाव 20,000 होणार नाही. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक जनतेच्या नेमकं म्हणणं काय, समस्या काय, मुद्दे काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. त्यासाठीच आज आपण तुळजापूर तालुक्यामध्ये असलेल्या आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या मंगरूळ या गावामध्ये आलोय. खरं तर तसं त्या ठिकाणी तुळजापूर पासून अगदी जवळ असलेलं हे गाव आहे. या गावातील लोकांचं इथल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय म्हणणं आहे, आता जो केंद्रात राज्यात कारभार चाललाय त्याबद्दल काय वाटतं, एकूण राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं, आणि या सगळ्या लोकांच्या जगण्या वागण्याचे नेमके मुद्दे काय, ह्या सगळ्या गोष्टी खरं आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच या गावामध्ये आपण आलोय. ग्राउंड रिपोर्टला सुरुवात करतो. मी चौकात उभा आहे. तशी थोडीशी तुरळक लोक आहे ती. जवळपास आता 6:30 वाजण्याचं टायमिंग झाले. बघू हळूहळू जसं जसं लोकांमध्ये जाईल तसं तसं त्या ठिकाणी लक्षात येईल. ते आमचे 2 दादा इथं उभा आहेत, त्यांच्याशी बोलूया आणि मग पुढे जसं गावात पुढे जाईल तसं लक्षात येईल की गावातलं वातावरण काय. नमस्कार, काय नाव आपलं? प्रशांत खोपडे. प्रशांत दादा, किती मतसंख्येचं गाव आहे? हे 4 ते 4.5 हजार लोकसंख्या. 4-4.5 हजारांची मतदान संख्या आहे. मतदारसंख्या. बरं, तालुका तुळजापूर तुळजापूर. काय म्हणते लोकसभा, काय म्हणते यंदा? या वर्षी लोकसभेला अर्चनाताई येणार आणि 100% येणार. बर, कारण अर्चनाताईने महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम आणि बचत गटामार्फत कार्यक्रम केलेले आहेत. बर, त्यांना उद्योगधंद्यासाठी, व्यवसायासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अर्चनाताई खासदार झाल्या तर महिलांसाठी चांगला उपक्रम राबवितील. ठीक आहे. इकडे का 2 काका आलेत बाबा. नमस्कार. नमस्कार. गंध बैठकीचा आहे का आपला साधा आहे? साधा आहे. साधा आहे होय. पण आता जय सद्गुरू म्हणणार होते. नाही. बर, काय म्हणताय इथे वातावरण लोकसभेची काय चर्चा आहे? तर राणा पाटला म्हणणार, ओमराजेला म्हणणार. बर, आपण मध्येच कोणाला म्हणायचं? मध्ये कोणाला दोघांचं एकालाच म्हणायचं. बर, मग त्यात एक कोण निवडायचं? आता आम्ही ओमराजे निवडायला. आता कोण राष्ट्रवादीवाले, जुनी राष्ट्रवादीवाले बी इकडेच आहे, सेनेवाली काय तिकडे बी आहे तीच. तर ग्राउंड लेवलला तर ओमदादा म्हणजे त्याचा वरल्या लेवलला काय माहित आपल्याला. बर, ग्राउंड लेवलला ओमदादा म्हणते. बर, काय कारण असते असं म्हणायचं ओमदादा म्हणून? काय फोन उचलते ते, जनरल कार्यक्रम असला तरी येते ते, तहसीलचं असेल तर काम करते ते. आमची बँकेचे लोन टकले होते, त्यांनी साहेबाला सांगून त्यांनी केलं. मंगळूरमध्ये 5 वर्षामध्ये खासदारांनी एकतर फंड दिलाय का विचारा, 1 रुपयाचा फंड दिलाय का विचारा. फोन उचलते काय फोन उचललं म्हणजे काम होते का? नाही ना. विकास निधी केंद्राकडून काहीतरी आणला पाहिजे. केंद्रामार्फत काहीतरी लोकांना, जनतेला काहीतरी कामधंदा केला पाहिजे, उद्योगधंदा केला पाहिजे. नुसतं फोन उचलला म्हणजे काय झालं? ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच हे काम करू शकतात. हे खासदाराचं काम आहे का? नाही ना.
खरं तर यंदाच्या निवडणुकीत अजून एक मुद्दा मला जाणवलेला असा आहे की लोकांनी केंद्रातली कामं, राज्यातली कामं, ग्रामपंचायतची कामं यामध्ये लय भेळमिसळ केल्याचं मला बघायला मिळालंय. म्हणजे जी कामं ग्रामपंचायत स्वरूपातली आहे ती किंवा स्थानिक आहे ती आपल्या लोकांना अजून केंद्रात खासदार काय काम करतो त्याचा मेन प्रश्न काय असतो हे कसं व्हायचं. असं झालं तर लोकांना सर्वसामान्यामध्ये अजून एवढी माहिती नाही की बाबा खासदाराचं काय काम असते आणि ग्रामपंचायतच्या सरपंचाचं काय काम असते हेच माहिती नाही. नुसता फोन केला म्हणजे काय काम होते असं नाही, झाले बी असेल काम, पण ते काम सरपंचाचं व्यक्तिगत काम आहे. इकडे अजून काही लोक तिकडे कट्ट्यावर बसले ते त्यांच्याकडे जाऊया. नमस्ते. नमस्ते. काय नाव? राहुल सरडे. राहुल सरडे. राहुल भाऊ काय म्हणते लोकसभा अतिशय छान आहे. अर्चनाताईचं वार आहे. अर्चनाताईचं वार आहे? हो. बर. का बरं वार आहे अर्चनाताईचं? त्यांचं काम आहे ना 100%. हो. कसलं काम? आपलं विकास काम आहे त्यांचे. हो. ओमदादाची नाही का? नाही, काहीच नाही आमच्या तर गावात नाही. का बरं नाही? आता नाहीच म्हणलं तर मिसळणारा खासदार म्हणते ती लोकात असतो, फोन उचलतो. काय करायचं? फोन उचलून ते काय विकास झाला का ते? हो. फोन उचलून विकास होत नाही. एखादं काम होते माणसाचं कोणाचं काम, ते काय करायचं आहे ते कोणीही करू शकते ना काम, कोणी करू शकेल. हो. मग खासदारांनी काय करायचं? खासदारांनी काम केले पाहिजे ना, काहीतर मोठे मोठे विकास काम, काहीतर नवीन. हो. वार काय म्हणते इकडे यंदा? इथं वार लोक काय चर्चा करायला लागले? लोक का अर्चनाताईची चर्चा, बाकी काय दुसरी चर्चाच नाहीये. हो. काय आता इथं तुळजापूर आमदार कोण आहेत? राणादादा. बर. राणादादांचं काय इकडे? राणादादामुळं तर आहे नाही सगळं काम, त्यांचेच काम आहेत ते. हो. काय केलं राणादादा? अहो त्यांची कामं भरपूर केलेत, सांगायला एवढं कमी आहेत. हो. भरपूर आहेत. हो. नमस्कार. तुमचं नाव काय? विश्वनाथ मशाळकर. विश्वनाथ, काय करता तुम्ही? मी शेती करतो. शेतकरी? काय म्हणते शेतकरी यंदा कोणाचं सरकार भारी वाटते? मोदी सरकार. अर्चनाताईला मतदान करायचं. बर. तुमच्या भागात सभा बी झाली वाटतं आज? आज आली धाराशिवला सभेला. मोदी आले होते आज. बर. काय म्हणले मग? काय म्हणली? अर्चनाताईला मतदान करा, मला मतदान केल्यासारखं काय म्हणले. करायचंच की. मग राणादादांनी कोर्टात जाऊन विमा आणला, भांडवून विमा कंपनीकडे विमा आणला 2020चा. यांचं सरकार असताना यांनी साधं उद्धव ठाकरे जाऊन म्हणणं मांडू शकले नाहीत. ती आमच्या राणादादांनी भांडवून कोर्टातून त्यांनी विमा आणला. मग राणादादाला मतदान करायचं नाही तर मग काय यांना करायचं का मतदान? म्हणजे अजून एकदा कोर्टात जायचं का आम्हाला? त्यासाठी आम्हाला राणादादाला मतदान करायचं. आमच्या शेताचा विमा मिळण्यासाठी किंवा आमचं अनुदान मिळण्यासाठी राणादादा जेवढे प्रयत्न करतील तेवढ्या जिल्ह्यातला कुठलाच नेता प्रयत्न करत. त्याच्यामुळे आम्ही राणादादाला मतदान करणार, म्हणजे अर्चनाताईलाच मतदान करणार. पण इथं कसं आता बाकीच्या विकासाचं काय इथं वाटते का? मोदी सरकारच्या काळात वाटत नाही शेतकरी अडचणीत आला? काय लय आरोप करते शेतकरी अडचणीत आला नाही. आता काय थोड्याफार वस्तूला भाव कमी असेल तर काय काँग्रेस आल्यावर काय झालं की सोयाबीनचा भाव 20,000 होणार नाही. ती जागतिक पीक आहे, उत्पन्न कमी जास्त प्रमाणात भाव कमी जास्त होणार आहे. तेव्हा 1,800 रुपये भाव होता, आज 4,500 रुपये सोयाबीनचा भाव आहे. ती जेवढं उत्पन्न जास्त निघेल तेवढा भाव कमी निघणार आहे. ती का मोदीची म्हणजे ही नाही, मोदीने मुद्दा म्हणून काय तुम्हाला शेतकऱ्याला मारासाठी केलेलं नाही. ती जागतिक पीक आहे, त्याच्यामुळे ती भाव कमी जास्त होणारच. मोदी असल्यामुळे देश सुरक्षित आहे. आज चीन, पाकिस्तान ही आपल्या घुसखोरी करू शकत नाहीत किंवा आवाज उठवू शकत नाहीत, गपचूप बसलेत. 10 वर्ष झालं कधीही काय आपल्यावर बॉम्बस्फोट झाला नाही किंवा कुठली घुसखोरी झाली नाही. आधीच्या काळात 2 महिन्याला 4 महिन्याला बॉम्बस्फोट होत होते, आपले शेकडो लोक मरत होते. तसं एक नाही. गावाकडच्या लोकांना ही प्रश्न महत्वाचा असतो का? सीमा महत्वाचं असायला पाहिजे ना. मग सीमा नाही तर मग काय करताय? आपल्यापाशी कोटी रुपये असल्याने आपल्या घरात येऊन बंदूक लावल्यावर काय तुम्ही कोटी रुपये घेऊन चाटायचे का त्याची? मोदीच पाहिजे देशाला सुरक्षित आणि आपण सुरक्षित राहण्यासाठी वरी केंद्रात मोदीच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला अर्चनाताईला मतदान करायचं. आता हिथं मोबाईलवर वगैरे इकडे तिकडे बघितलं हे आमच्यावर लई म्हणते तिकडे ओमदादा कशा आहेत? ओमदादाची हवा फक्त टपरीवर आणि हॉटेलवर आहे. टपरीन हॉटेल सोडून तुम्ही गावात जावा, घरोघरी महिलाला विचारा कोण आहे, ओमदादा आहे का अर्चनाताई आहे. नुसतं टपरीवर चहा प्याला रामराम केले की तेवढं ओमदादा अर्चनाताई होऊ शकत नाही. गावाचा विकास करावा लागत असतो, सगळ्या लोकांसाठी झाडावं लागत असतं. 2020चा विमा तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हाच मग हिने जाऊन आणायला पाहिजे होता, भांडायला पाहिजे होती की आम्हाला विमा मिळाला नाही. पाटील मोदी, दुसरं काही नाही. आता इथं जर बघितलं इलेक्शन केंद्र वरचं आहे, इथलं गाव लेवलचं किंवा याचं नाही. देशात मोदीची म्हणजे मोदीची गरज आहे.
त्याच्यामुळं अर्चनाताई 100% खासदार आहेत. आता इथं खरं तर धाराशिव जिल्हा आहे, त्याचा विकास करायचा असेल तर असं वाटतंय का इथे एक भक्कम माणूस कोणतर असला पाहिजे आणि मग त्या अर्चनाताईच वाटते ते काय तुम्हाला? भक्कम अर्चनाताई तर अनादाचा जसं निधी ओढून आणतात महाराष्ट्राकडनं, तसं केंद्रातून निधी ओढून आणत असेल तर वरी तर 100% मोदी सरकार येणार आहे. आणि त्यांचा निधी आपल्या जिल्ह्याला यावा असं वाटत असेल तर अर्चनाताईच खासदार झाल्या पाहिजे. आणि 100% न 1001% ताया खासदार इथल्या झाल्या आहेत. आजची मोदीची सभा बघा तुम्ही, आज 100% म्हणजे 1001% ताई खासदार आहेत. किती मतांनी लीड बसेल मग? 2 लाखाच्या पुढून ताई निवडून येणार. 2 लाख? 2 लाखाच्या पुढून, 2 लाखाला 1% कमी नाही. निवडणूक झाल्यावर तुम्ही या वाटल्याच मुलाखत घ्याल तुम्हाला अजून सांगतो मी तेव्हा. मोदी सरकारचा वरी येतात सगळ्यात देशात सगळीकडे राहत मोदीचे आहे. मोदी शिवाय काय नाही. तिच्या आई वारल्यानंतर एका तासात जो माणूस आपल्या सेवेसाठी उभा राहू शकतो तो कसा चुकीचा असू शकतो? राहुल गांधी बाहेर नाहीत काय? राहुल गांधीला उन्हाळा सुटला की ते परदेशात राहायला 3 महिने, आणि ती पुन्हा आपल्याकडे पाहत थंडी सुटली की इकडे येतात राहायला. आणि कसा आपल्या देशाचा विकास होणार आहे? ठीक आहे. अजून लय लोक तिकडे दुकानापुढे बी काय लोक बसले ती. नमस्ते. आधी उठून चाललेल्या गाड्यापासून बोलू. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गणेश सुतार. आपलं दुकान आहे काही? नाही, आम्ही बसलो. हा, विरंगुळा. त्याचं काय करायचं काय? मोदी भारी म्हणतील का राहुल गांधी? नाही, जसं मोदीच काम आहे, मोदी सरच. देशाला कसं आहे, पंतप्रधान मोदी सरचीच गरज आहे. हो. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय? रोकडे सोमनाथ. तुम्हाला अच्युत गोडबोले माहिती आहे? माहिती. तशी तुमची दाढी पिकली एका बाजूला. इकडे दाखवा, इकडे दावा, इकडे बघा. अच्युत गोडबोले एकदम चांगला साहित्यिक, लेखक, अर्थशास्त्रात चांगला काम करणारा, मानसशास्त्रात काम करणारा, डॉक्टरेट माणूस. काय म्हणता इथं काय चाललंय लोकसभेत? कसं आहे, अखंड भारताचे विश्व नेते नरेंद्रभाई मोदीजी यांनी काश्मीर मधले 370 कलम हटवले. सगळ्यात महत्वाचं काम ते आहे, कारण तिथे आपला तिरंगा झेंडा हा फडकू शकत नव्हता. त्यांच्या माध्यमातून धाडसी निर्णय झाला, अमित भाई आणि नरेंद्र भाईंनी घेतला. त्यासाठी चांगला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी राम मंदिराचं एक वचन दिलेलं होतं की हिंदूंचा आपला अस्मितेचा विषय, राम मंदिर तिथं पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आम्ही नरेंद्र भाईकडे आणि अमित शहा भाईकडे बघून यावेळेस वोट देणार, ते आम्ही मोदीजींनाच देणार. आता हे झालं वरचं प्रश्न. खासदार म्हणून इथं जिल्ह्याचं काय सांगा आम्हाला, की काय खासदार? आता इथं ओमदादा खासदार आहेत, अर्चनाताई उभं राहिले. जिल्ह्याच्या राजकारणात कसं करायचं? जिल्ह्याचं राजकारणात तर अर्चनाताईच. आता बरोबर, वर मोदी म्हणजे खाली अर्चनाताई म्हणून. का अर्चनाताई? ओमदादा एवढं आम्हाला काय म्हणायचं आहे, अर्चनाताई किंवा ओमदादा हा विषय नाही. आम्ही डायरेक्ट आमचा टप्पा अर्चनाताई आहे. आम्ही अर्चनाताईला मत दिलं की ते जाणारा नरेंद्र भाईच्या पार्ट्यात, आणि आम्हाला नरेंद्र भाईला सक्षम करायचं. आता ही म्हणते ती लोक जरा शेतकऱ्याचा हाल झालं म्हणते ती, महागाई वाढली. निसर्ग हो का, निसर्ग साथ दिलेला नाहीये. कधी दुष्काळ होतोय तर कधी अतिवृष्टी होत्या, त्या कुणाच्या हातातल्या गोष्टी नाहीत. पण शेतकऱ्याचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे, ते पण भरून येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हिंदू राष्ट्र आहे, आपला अखंड भारत देश जो आहे तो हिंदू राष्ट्र आहे. महत्वाचं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि नरेंद्र भाईला मत म्हणजे हिंदू राष्ट्र मजबूत होणार आहे, त्यामुळे आम्ही नरेंद्र भाईच म्हणणार. ठीक आहे. आबा बसले तो. राम राम. काय नाव आपल्याला त्याच्यातलं राजकारणातलं काय कळत नाही बरं का. बर, आपलं तर काय चाललंय परपंचाचं? प्रपंचात काय आता बसून खायचं. मोदी पेन्शन येते का? येते 3,000. मग त्यात चालतंय का काय? काय दवाखान्यात असते घरच्यात, आणि काय काय बघा ते सांगा मला. दवाखान्यात गेलं की नाही 100-200 त्या गोळ्या येत नाही त्या, मग त्याच्यात कसं तर बागोबागी करावं लागते आम्हाला. दुसरं काय आहे त्याच्यात आता? आता इकडे काय करायचं? मत कोणाला काही मत काय आपल्याला काम करील त्यालाच टाकायचे. कोण खरं वाटतंय? मोदी बाबा वाटतंय का काँग्रेस वाटतंय? काँग्रेसच्या तर काय घसरलेलंच आहे. काँग्रेस घसरलंय, मग काय केले, राहिले काय आता त्याचं काय? सगळी मोदीच म्हणते त्याची. मोदीच म्हणते ती. मला काय सांगा पहिलं, तिकडे कुठं इथं कसं काय बसलाय? इथं लग्नाला चालला, कुंभारीला जायचं आहे. हा, लग्नाला चालला. आता लग्न कुठं असतं या टायमाला? नाही, उद्याच्या हळदीला चाललंय. भावाच्या घरी बाच्याच लगीन आहे. बर, निवडणुकीचं काय माहित आहे का? मोदी हाय, अजून कोण कोण आहे ती वर? हाय ती कोण कोण वर. बर, मोदीचं काय मिळतंय का? काय मिळतंय? माल मिळतंय महिन्याला 5 किलो
साखर डाळ सगळं मिळाला शिदा. हा हं. असं मिळतं. मग शिदा त्या ह्याचा आहे म्हणते ती, मग खरं कुणाचा आहे पण माल तर येत आहे आम्हाला 5 किलो 10 किलो. पैसे काय दोघं मिळतात चाव काय? आम्ही. पैसे सरकारी पेन्शन भेटते जणू काय शेतकऱ्याची. मिळते का? ठीक आहे. खोटं बोलायचं कशाला, खाऊन त्याचं 4 पैसे. हा मत कोणाला टाकायची मग? मोदीलाच द्यायचं, कोणाला द्यायचं. मोदीलाच द्यायचं. हा आता ते आपल्या किती दिवसापासून हे करता येईल, लोकांना कसं द्यायचं, घासभर खायला घरापासून द्यायला येईन. हा बर का हो? दुसऱ्याला द्यायचं का? नाही नाही आम्हाला काय म्हणायचं नाही, कोणाला बी द्या चालतंय. राम राम बाबा. राम राम. माळकरी माणूस गाठ पडला हो. मला लय भारी वाटते माळकरी गाठ पडलाय. पंढरीला येतं का नाही आमच्या? जातो की हा कवा कवा 2-4 वारीला जातो. हा आपल्या आपल्या कामात कुठं होते. काय शेताकडे असतंय काय? शेताकडे असतो. बर काय म्हणते लोक इकडे निवडणुकीच? काय मोदी येईल की, मोदी येतंय घड्याळ येत असतंय. मोदी येईल का बरं येईल? का बरं म्हणजे तळागाळ असेल, जनता लोकांना ही पोचवा लागले. पहिले काय सगळी अशी कामं होत होती काय? पुढाऱ्याचीच कामं होणार आणि बाकीच्या ज्या बारकी शेतकऱ्याची बारक्या लोकांची कुठं कामं होत होती. आता तळागाळ असेल सगळ्याला काय पाहिजे ती मिळाली की हो. ठीक आहे. मिळलं गावात मला पैसे मिळाले? सगळ्याला मिळालं. आता चालू विमा भरपूर मिळाला आम्हाला. 22 तटला होता. तर राणादादा सुप्रीम कोर्टापर्यंत 1 तारखेला हजर राहून विमा ती मंजूर करून आणून वाटप सुरू झालं. मिळलं गावात मला पैसे मिळाले? सगळ्याला मिळालं. आता चालू विमा भरपूर मिळाला आम्हाला. 22 तटला होता. तर राणादादा सुप्रीम कोर्टापर्यंत 1 तारखेला हजर राहून विमा ती मंजूर करून आणून वाटप सुरू झालं. नमस्ते. काय नाव तुमचं? सयाजी शिंदे. सयाजी शिंदे. विचारून सयाजी शिंदे. आम्ही काय सामान्य सयाजी. शेतकऱ्याचं पूर्ण मतदान आरक्षण पाहिला विम्यामुळं. शेतकऱ्याचं पूर्ण मतदान आरक्षण पाहिला विम्यामुळं. अडचणताईची एक अशी ख्याती आहे की ताईच आम्ही जर कुठलं काम घेऊन गेलो तर आम्ही रिकाम्या हाताने आज तागायत कधीच आलो ना अडचणताई. आम्ही जी मागणी करेल ती ताईंनी 100 म्हणजे 1000% पूर्ण केलेली आहे. आणि आमच्या गावात अडचणताई वर्षातून कमीत कमी 4 ते 5 वेळेस येऊन जातात आमच्या गावात. हळदी कुंकाचा कार्यक्रम असो, आमचं काय म्हणजे असं गणपतीला बोलवलं तर असो, असं कुठल्याही याला येऊन जातात. संपर्क भरपूर आहे. नमस्ते. तुमचं नाव काय? प्रतापसिंह सरडे. प्रतापसिंह सरडे. तुम्ही काय? मी शेतकरी प्लस व्यावसायिक दोन्ही पण. कसला व्यवसाय? शेतीपूरक खते बियाणे औषध व्यापारी. काय झालंय माहित आहे का? तेच मी सारखं असं एक व्हिडिओ बघतोय. मी 1 लाख रुपयाचं खत घेतलं, हे 18% GST भरायला लागते. आणि मग ते आमचा 18,000 रुपये घेते, मग आम्हाला वरनं 2,000 रुपये देते. काय फायदा आहे हो साहेब? असं लय जण म्हणते ती. आता हे काय प्रकरण आहे? मला पहिला एक प्रश्न सांगा. ही GST येण्यापूर्वी काय पद्धतीचा टॅक्स होता का आपल्या देशामध्ये? कसं वॅट होता. GST पूर्वी वॅट होता, तो पण आपण भरत होतो. आज GST भरतो. GST पण रिटर्न सेटअप दिल्यानंतर GST पण रिटर्न भेटतो. हो, तो काही शेतकऱ्याकडून घेतला जात नाही, डायरेक्ट कंपन्या घेतलेला जातो. तो शेतकऱ्यावरती GST वगैरे काही अवलंबून नाही, कंपन्याकडून घेतलेला जातो, तो शेतकऱ्याकडून घेतलेला जात नाही. आता असं म्हणते की पहिलं टॅक्स चोरी व्हायची, आता GST मुळे टॅक्स चोरी होत नाही, त्यामुळं केंद्राला पैसे मिळतात, त्यामुळे निधी मिळते. थापा मारते, केंद्राला पैसे मिळतात. त्याच्यामुळेच आज या गावाला 13 किलोमीटरहून हर घर नल योजना म्हणून तिथून 13 किलोमीटर काडगाव आहे, तिथून पाईपलाईनद्वारे पाणी आज 2 ते 2.25 कोटी रुपये निधी खर्चून नेत आलेला आहे. काय मोदी निवडून यावा, जिथे जेव्हा घड्याळाला मत टाकल तेव्हा तिकडे मोदी. काय करायचं मोदी निवडून येऊन? काय त्याने काय केलं नाही अजून तर गव्हापासून तांदळापासून फुकट्यात चालेल. अजून त्यानं काय करायचं झाले? शेतकऱ्याला आहे, गरीबाला आहे, व्यापाऱ्याला आहे. त्यानं द्यायचं का किती जणांना अजून देत. मग एवढ्यासाठी मोदी यावं. मोदी यावं. बर, टेन्शन आहे का? टेन्शन सरकारची बर मिळते का टाइम टू टाइम? बर, आता ही जुना माणूस म्हणून विचारतो, गावात काय कल आहे? खरं खरं कुणा बाजूले लोक आहेत? घड्याळाकडे. घड्याळाकडे का बर?
काय सांगावं, चालू आमदार तीच आहे, उद्या निवडून आल्यावर बी तीच करते. आणि विशेष सगळ्यात महत्वाची गोष्ट मोदी पाहिजे. ह्या लोकांनी कामं चांगली केली. पहिली काँग्रेसवाल्यांनी त्या पुढाऱ्यांनी त्यांचीच घरं भरली. बारक्या कुणाचंच काय चालू दिलं नाही. बँकेत विमा आला तर त्या कडवाने आधी उचलायचा, बजेट राहिलं तरच आम्हाला मिळायचं ना, तर तुमचं आलंच नाही म्हणून सांगायचं. मग आणि कशाला त्या कडवाजी, या कडवाजी आता लागली बोंबलं झेंडाला ना, आता त्यांना अवघड वाटायला. बोला काय नाव? सरडे. कुठं आलाय? मंगरुळ व्हायच की. आता कुठं आला? शेताकडे जाताय का अजून? किती वय आहे? 80. आणि किरकोळ आहे मग. अजून 5-50 वर्ष काय होत नाही. दात बी खरायत का? पडल्यात होय. काय म्हणते लोक इकडे? अर्चनता येते म्हणला. अर्चनता येते का? बरं काम केली चांगले त्याने. हा नमस्ते. नमस्ते. काय नाव? वासुदेव सरडे. वासुदेव सरडे. बर. डोंगरे बी गावात आहेत म्हणते. आगाट पण अजून वासुदेव सरडे गावाला पडतील. बावकी घेऊन आला नाही, बाहेरून फिरून फिरून आले ते. मग काय म्हणते लोकसभा इकडे? चांगलं आहे, छान आहे. कुणाला छान आहे? अर्चनताई पाटलाला. हे ओम दादाला भारी आहे ना. का बरं? अर्चनताई पाटला राणादास काम कोण नाव घे नाही ओम दादाच का? जास्त त्याची हे असते लोकशाही. लोकशाहीत ज्यांनी कामं केली जास्त त्याला कामाबद्दलच हे राहते. आम्हाला राणादादाची कामं चांगली वाटली, अर्चनताई पाटलाची कामं चांगली वाटली. नाम अर्चनताई पाटलाच नाव. बर. आता एक तरुण माणूस आहे, तरुण माणसाला कोणाच सरकार भारी वाटतंय? राहुल गांधीचं भारी वाटतंय, मोदींचं भारी वाटतंय? मोदीचं वाटतंय. का बरं? हिंदुत्वासाठी चांगली काम आहे ते. आतापर्यंत रोडची कामं, भ्रष्टाचार नाही. मी आता माझा स्वतः शेतकरी आहे. मला आतापर्यंत कधी सबसिडी भेटत नव्हती. वाहन घेतल्यावर ही घेतल्यावर म्हणजे रोटर घेतलं हे घेतलं तर ऑनलाईन सबसिडी 14व्या दिवशी मला अकाउंटवर पडली माझी. मी आधीच काँग्रेसच्या काळातच काय नव्हतं, फक्त पुढाऱ्यालाच भेटत होतं जे काय भेटत आहे. आली स्कीम त्यांच्याकडे जायची. आता सर्वसामान्य गरीबातल्या गरीबाला भेटायला लागली काय. ठीक आहे. नमस्ते. काय नाव? सुहास बचाटे. सुहास बचाटे. ही सरडी सोडून दुसरा माणूस. काय सुहासराव काय म्हणते इथं वातावरण? आमच्या इथं तर अर्चना पाटीलच आहे बघा. तुम्ही ठरवून बिरवून बसलाय सगळे इथं? कुठं नाही हो, जे काय आहे ते आहे. सांगा काय म्हणते आपलं. ठरवून बिरवून बसलाय काय म्हणते? ठरवून नाही, अर्चनाताईच कामच तसं आहे आमच्या गावात. काम आहे. बर. काय तरुण पोरं म्हणून कोण बरं वाटतं? राहुल गांधी बरं वाटतं का मोदी? आता माणसावर काय डिपेंड नाही, तसं कामावर डिपेंड नाही आपलं काय. आजच्या काळाच्या नुसार तर आपल्याला मोदीचीच गरज आहे सध्या तरी. जे काय त्यांनी काम केले बाहेर म्हणजे जग पातळीवर जे आपल्या देशाला नेऊन ठेवले तसं राहुल गांधीला जमणार नाही. जसं मोदींनी जसं काम केले त्याच्या पुढे बी आपल्याला मोदीच लागणार. राहुल गांधी लय हुशार आहे म्हणते, ती बाहेरच्या देशात शिकून बिकून आले काय. आता काय हुशार की त्यांनी वापरले नाही ना, पण तशी जसं शिक्षण त्यांचं झालं तसं केलंच नाही. तसं मोदीने आपल्याला आपल्या देशाला नेऊन ठेवले बाकीच्या जग पातळीवर. तसं राहुल गांधी जमलंच नाही ते का. विरोधक लय काय काय म्हणते बाबा. विरोधकाचं काय हो, विरोधक असतात चर्चेला, त्याला काय. पण आमच्या गावात जसा विकास केला अर्चनाताईंनी, सगळे रस्त्याची कामे म्हणा, सगळं जे काय येऊन भेटी देण्यासारखं वारंवार तसं आतापर्यंत मागील खासदारांना निवडून दिलं लोकांनी मोदीच्या विश्वासावर, तसं आजपर्यंत तोंड दाखवलं नाही आमच्या इथं खासदारांनी गावात. मोदी कामाला तर लांब मोदीला अटक निवडून आले ना, नाहीतर निवडून आणलेच नव्हते. कोण मागचे खासदार? मोदीला अटक निवडून आली मागची. मोदी लोक शिवसेनेतून होती ना तेव्हा. युती होती तेव्हा. बरोबर, त्यांची युती होती ना. म्हणजे मोदींच्या लोकांची मतं मिळाली. यंदा टाक ना? यंदा नाही. आता मागच्या वेळेसच लोकांनी चूक केली ती टाकून पश्चाताप आलाय. आता फक्त अर्चनाताईच खासदार होणार फिक्स. नमस्ते. तुमचं नाव? नमस्कार. अण्णा सरडे. काय करतो तुम्ही? ही लोक असलं का टाकली या भागातली? उन्हाळा आहे. मी लय गावात बघितलं ह्या भागात गळ्यात पंचामींचा टाकून निवांत फिरते. उन्हाळा आहे सध्या. बर. आणि तुमच्यात तर लय जोरात आहे. जरा जोरात आहे. उन्हाळा आहे आणि राजकारण बी तापले जोरात. लय तापले तुमचं. तापले. काय म्हणते तिथे लोक? काय म्हणजे विकास कामाला मतदान आहे. आता कसं आहे, राजकारण हे खाल्ल्या तराला जाण्याचं कारण काय माहितीये का, एक निनावे लोकांना अपप्रचार आणि व्हॉट्सअप फेसबुक हे प्रचार आता तेवढा राहिला नाही. लोकांना काम पाहिजे. तुम्ही जमिनीवर किती राहता आणि जमिनीवर राहून किती काम करता. आज हे देशाचं इलेक्शन आहे, हे काय गावगड्याचं किंवा काय ग्रामपंचायतीचं इलेक्शन नाही आहे. हे देशाचं आज एक मत म्हणजे आपल्याला देशाचं
भवितव्य ठरवायचं आहे की बाबा मतदान किती मतांनी कुठला उमेदवार किती मतांनी येतो ह्यालाही नाही, पण तुम्ही एखादा प्रतिनिधित्व पाठविताना लोकसभेवर की बाबा त्यांनी काम करते का नाही ही महत्वाचं आहे. आणि गेल्या 5 वर्षात आपण बघितलंय कामाची पद्धत काय, माझे खासदारांनी काय केलेत काम. आमच्या गावात आता ही रस्ता मी उभारलो, या रस्त्यावर आत्ता झाले काम, हे रस्त्याचं काम झाले, सभामंडप दिलाय आणि गावातले बरेच गावाच्या गाव शेजारी डांबरी रस्ते भरपूर राणादादा यांच्या माध्यमातून, आमदार साहेब तुळजापूरचे यांच्या माध्यमातून भरपूर झाले. आणि त्यांना खांद्याला खांदा लावून अर्चनाताई आज ज्या उमेदवार आहेत, अर्चनाताई पाटील यांनी आज खरंच दादाच्या नंतर खांद्याला खांदा लावणार. कसं म्हणतात की एक पुरुषाच्या माग एक स्त्री असते, स्त्री शक्ती, ती स्त्री शक्तीला खरंच ह्या लोकसभेला आई तुळजाभवानीच्या आशीर्वादानेच न्याय मिळालेला आहे. ही एक बाब खरंच बोलण्यासारखी, कारण उमेदवारी मिळाली. आणि एक तुम्हाला आज सांगतो, ही लोकसभेची इलेक्शन जरी लागलेलं असलं तरी आज विकासाला मतदान पाहिजे. आज आमच्यासारख्या मंगरुळ गावात आम्ही एक फोन केला, आम्ही कधी म्हणलं नाही बाबा कोणाला, किंवा म्हणत बी नाही किंवा फोन केला का त्यांचा प्रचार बी नसते कधी. फोन केल्यानंतर कामाला येते, पलीकडले फोनवर चर्चा असते सारखी, फोन उचलते. फोन उचलून काय काम होणार आहे मला सांगा. अहो फोन उचलून माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता सुद्धा मी काम करतो, एखाद्या सामान्य लोकांची कामं फोन उचलाच काय, ग्रामपंचायत सदस्य करतो, पंचायत समितीचं काम आहे, जिल्हा परिषदचं काम आहे. आणि आपली घट्ट मैत्री चांगले मित्र असली तर तोही करतो काम. परगावला असेल कुठे आपली दोस्ताना असतो काय, तेही काम करू शकतात. काय टायर आणलं, ट्यूब आणलं, ही आणलंय, ह्याला लोकसभेच्या खासदारला ही भारतात पहिला माणूस असेल मित्र म्हणतो की बाबा मी टिप्पणी दिली आणि टायर दिले. ही काय राजकारण किंवा ही काय विकास नाही. माझं ओपन बोलणं आहे की बाबा तुम्ही आमचे आता एवढे 3600-3800 मतदान आहे मंगरुळ सारख्या गावी. अहो तुम्ही साधं 10-20 लाख रुपयाचा निधी टाकू शकला नाही. अहो गावाला 1-2 वर्षात एकदा भेटी द्यायला पाहिजे. कुठल्या भेटी नाही, नुसतं फोनवर बोललो हॅलो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा झालं. अहो जावासमोर त्याला ओळखू येत नाही माणूस, माझी खासदारला कोण शुभेच्छा दिला, उघड लिस्ट काढायची आपल्याला शुभेच्छा देऊ नका हो तुम्ही. आम्हाला गावचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास आणि देशाचा विकास या दृष्टिकोनातून बघतो. आणि गेले सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच त्यांनी निवडून आलेली आहेत. यंदा येणार नाहीत मी सांगतो तुम्हाला. यंदा नाही म्हणलं तर अनपेक्षित 2 लाखाच्या पुढे फरकानं पडणार तुम्ही बघा. हे आज माझं सांगणं, हे मंगरुळ म्हणणं सांगणं, तुम्ही लिहून ठेवा. खरं सांगतो मी एक कार्यकर्ताच असं आहे की सांगणं माझं काम आहे. आता ही समाज मंदिर असतील, आमच्या इथले सभागृह असतील, रस्ते असतील, एक व्यवस्थित टापटीप आणि ताईचं येणं ही आमच्या गावात महिलांना विशेष, महिलांच्या मध्ये एवढी क्रेज आहे. कसं असतं ते सांगून दाखवत नाहीत, करून दाखवतात. मतदानाच्या रूपात तुम्हाला दिसल. विम्याचा मान्य राणादादा यांनी 2020-22 विमा असेल. अहो आमच्या बांधावर येऊन त्यांनी गेल्या 2 वर्षाखाली एवढा अतिवृष्टी पडली होती, त्यांचं उद्धव साहेबांचं सरकार होतं. अहो साधं येऊन भेटी देणं झालं नाही त्यांना व्यवस्थित. पैसे किती दिले राव, 3600 रुपये हेक्टरी. अहो तोंडाला काळं फासलं त्यांनी शेतकऱ्याला. ही काय शेतकऱ्याची कामं करू शकतात. बेल्टच निघून गेला उद्धव साहेबांचा. तर मी तर सांगतो कुठं बेल्ट काय नाही गे. उद्धव ठाकरे निष्क्रिय. बाळासाहेबांचे विचार त्यांनी मोडीत काढलेले आहे, मी उघड सांगतो. अहो लगीन करायचं एका बरोबर निघून जायचं दुसऱ्या बरोबर आणि म्हणायचं पुन्हा गद्दारी. अहो गद्दारी कोण केली, पक्ष प्रमुखांना गद्दारी करत असतील काय म्हणत असतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. अहो त्यांच्या आत्म्याला शांती जो मिळाली नसेल हे असले मुलगा वागतो म्हणल्यावर. उद्धव ठाकरे निष्क्रिय. बाळासाहेबांचे विचार त्यांनी मोडीत काढलेले आहे, मी उघड सांगतो. अहो लगीन करायचं एका बरोबर निघून जायचं दुसऱ्या बरोबर आणि म्हणायचं पुन्हा गद्दारी. अहो गद्दारी कोण केली, पक्ष प्रमुखांना गद्दारी करत असतील काय म्हणत असतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. अहो त्यांच्या आत्म्याला शांती जो मिळाली नसेल हे असले मुलगा वागतो म्हणल्यावर. लग्न करायची, मिळून युती करायची पुन्हा निघून जायचं. कुठे शरद पवार गट, कुठं कुठला गट, काय आम्हाला माहिती ते देणं घेणं नाही बाबा. शेतकऱ्याचं महत्वाचं आहे. शेतकऱ्याला विमा देण्याचं काम मान्य राणादादाच्या माध्यमातून झालंय आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून अर्चनाताईच्या ही काम भरपूर झाले. आणि त्यांना खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अर्चनाताई, सुविध पत्नी सौरा अर्चनाताई पाटील ह्या घड्याळ या चिन्हावर 1 नंबरला आहे बटन. 100% 2 लाखाच्या फरकाने निवडून येणार. नमस्ते. नमस्कार सर. 2-3 प्रकारचा चेहरा दिसायला लागला. एक तर थोडस छत्रपती टाईप, एक आनंदी टाईप दिसायला लागला. काय नाव तुमचं? अक्षय संजय राजमाने. नाद आहे का ही? हो नाद आहे. बरं, काय करतो तुम्ही? मी स्लायडिंगचं दुकान आहे माझं. स्लायडिंग म्हणजे खिडक्या वगैरे बसवायचं. हीच ऑफिस आहे काय? नाही ऑफिस वर आहे. ही कसं ऑफिस आहे. फोटोज आहे. हा बरं.
काय म्हणताय यंदा कुणाला स्लाइड करायचंय? यंदा स्लाइड फक्त अर्चना ताईला करणार आणि मतदान बी मला पहिल्यांदाच आले त्याच्यानं मी अर्चना ताईलाच करणार. आणि एक नंबर म्हणजे मोदी साहेब, त्यांचं बरंच राम मंदिर तयार केले, राम मंदिर बांधलं. अर्चनाताई प्रत्येक आमच्या गावात कुठलीही कार्यक्रम वगैरे असला तर कार्यक्रमाला भेट देऊन जातात. ह्या रस्त्यावर पावसाळ्यात जायला येत नव्हतं, आज हा रस्ता कडेपर्यंत गल्लीपर्यंत व्यवस्थित जाता येतं. इथं खंडोबा मंदिर कमीत कमी आता मला 27 वर्ष झालं मी या गावात आहे. खंडोबा मंदिरला आसरा नव्हता, खंडोबा मंदिरला पूर्ण एक आसरा त्यांनी घर बांधून दिले आणि त्यांनी एक सभा मंडप दिलं राणादादाने. त्याच्यानं माझं मतदान अर्चनाताईलाच राहील. अर्चना हो. नमस्ते. नमस्ते. तुम्ही काय करता? शेतीच करतो. भरती केली आहे का? नाही, ट्राय केलं एकदा, नंतर वाटते मला काय इकडे वातावरण काय अर्चनाताईच येणार निवडून. माझं मतदान अर्चनाताईलाच राहणार. का बरं? कशा पाहिजे? आता तरुण पोरं म्हणते ती काँग्रेसच्या मागे आहे, राहुल गांधी नको. राहुल गांधींनी बटाट्यापासून सोनं करून देतो म्हणला, केलं का? आम्हाला त्यांच्यावर विश्वासच नाही ना. आम्हाला विश्वास आहे फक्त मोदी अर्चनाताई. राणादादांनी इतके काम चांगले केलेत, शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली, बरेच कामं केलेत. काय नाव आपलं? तबस्सुम हुसेन मुलांताई. काय म्हणतात? कसं चालतं मेडिकल? हो चांगलं. गावात चालतं का? हो चालतं. बर. काय इथं वातावरण निवडून काय म्हणतील लोक? काय ह्या भानगडीतच पडत नाही? आहे चांगलं प्रकारे आहे म्हटलं. लक्ष आहे का? बर. कोणाच्या बाजूने पार्ट जड दिसत? अर्चनाताई. अर्चनाताई का बरं? अर्चनाताई आहेत ते महिलांमध्ये थोडस मिळतात, करतात, त्यांच्या भावना थोड्याशी समजून घेतात. बर, ठीक आहे. राम राम. काय नाव? पोपट सगट. पोपट सगट. याच गावचं का? हा. बर. आता कुठं आलाय? मालकाच्या घरून आलो. मालकाय नोकरी नोकरीला आहे वय? काय वातावरण आहे इकडे? वातावरण तर राहणार आपलं आहे. राहणारच आहे. आणि मग का? अरे आमच्या भावाचं ऑपरेशन मुंबईत नेऊन केलंय त्यांनी. कुठं? मुंबईला. बर. मग हे नुसतं फोन केला मालकाने, लगेच म्हणलं ऑपरेशन करून टाकायचं, चांगलं सगळं आहे म्हणल्यावर आमचं भाऊजे नीट केली. मग केली होय. दुरुस्त जरी त्याचा फिरती ती, खाती ती, हिंडते ती, लय सहकार केली मालकाने. बर. किती मतदान आहे घरी? 12 आहे ती. 12 मत आहे ती. होय. कुणीकडे टाकायची? अरे आपल्याला अंदाजा टाकायची, दुसरं कुणाला टाकता आले? जरा 2 इकडे 2 तिकडे असतं. नाही तसं करायचं नाही. एक ती एक करायचं. दोन करायचं नाही. आता बाकीची बी आहे ती, पण ती कसं आहे, सगळी बाजूला सगळेजण मग 30-35 माणूस आहे आपलं. पण ती कसं आहे, बाजूला त्यांच्या वतीनं आता कोण कुणीकडे जाणार, कोण कुणीकडे जाणार, ह्याच्या पुढचं आपण काम आलं का? बरोबर बरोबर. आपण तर फिक्स आहे ती 12 वर्ष, काय काळजी करायची नाही. ठीक आहे. 2 माणसं वाचवली मी, काय जोक आहे काही? 2 माणसं वाचवली ती. मग भाऊ एक आणि भाऊजे एक. त्यांच्या दवाखान्याची चर्चा असते ना केली बघा त्यांनी, इथून मुंबईला नेऊन केली. आता फिरती ती, खाती ती. पैसे घेतले? पैसे रुपया नाही. खरंच आहे का? फुकट केले? अहो फुकटच गेलो, पैसे घेतले नाहीत, तिथून घेऊन गेली ती. तर साधारण या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी या मंगळूर नावाच्या गावातून आहेत. खरं तर तसं बऱ्यापैकी एकतर्फीच गाव दिसतंय. बऱ्यापैकी लोकांनी, वेगवेगळ्या कट्ट्यावर बसलेल्या लोकांनी त्या ठिकाणी अपवाद सुरुवातीला एक काका सोडले, तर नंतर कुणी ओमदादा म्हणले नाही. जवळपास 99% लोक त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी अर्चनाताईचं नाव घेतलं चित्र बघायला मिळतंय. खरं तर राणा पाटलांच्या माध्यमातून इथं विकास कामं झाली, त्यांच्या तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून दवाखान्यांची कामं झाली आणि त्यांच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळे निधी गावाला मिळाले. त्यामुळे आमचं संपूर्ण गाव त्या ठिकाणी अर्चनाताईच्या पाठीमागे असल्याची प्रतिक्रिया लोक देत आहेत. रस्त्याची कामं असतील, ब्लॉकची कामं असतील, गल्लोगल्लीतली कामं असतील, मंदिराचं काम असेल, पाण्याची योजना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हर घर नल योजने, या योजनेतून कुठेतरी 13 किलोमीटर वरनं पाणी आणलं असं लोक त्या ठिकाणी सांगतात. पीक विमा हा अतिशय महत्वाचा मुद्दा या भागातून बोलला जातोय की शेतकऱ्याला 2022चा पीक विमा राणादांनी त्या ठिकाणी कोर्टात संघर्ष करून मिळवला आणि आता देखील त्या ठिकाणी चालूचा पीक विमा मिळवल्याची गोष्ट त्या ठिकाणी लोक या गावातून देखील सांगताना चित्र पाहायला मिळते. तरुण मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, मध्यम वयाचे लोक असतील, शेतकरी असतील, व्यावसायिक असतील, अशा बऱ्याच लोकांशी आपण बोललो आणि बरीच लोक त्या ठिकाणी इथं अर्चना पाटलांचं नाव घेत आहेत. त्यामुळे कुठेतरी धाराशिव मधली लढाई ही त्या ठिकाणी आणखीन जास्त चुरशीची असल्याचे चित्र पाहायला मिळतंय. खरं तर अर्चना पाटलांच्या बाबतीमध्ये विकास कामांचे उदाहरणं खूप दिली जात आहेत. आमका निधी दिला, हा निधी दिला, याचं दवाखान्याचं काम केलं, त्याचं दवाखान्याचं काम केलं.
संपर्क आहे, आमच्या गावात येत आहेत, महिला म्हणतात जिल्हा परिषद या निमित्तानं आमच्या संपर्कात आहेत, बचत गट या निमित्तानं आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळं कुठेतरी त्या ठिकाणी या भागामधून अर्चनाताईंचं पारडं थोडंसं जड असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, मंगळूर.